नमस्कार. आज आपण एका प्रश्नाचा विचार करणार आहोत. भारतामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीता का शिकवली जात नाही? भगवद्गीता शिकवण्याबद्दल आपला आग्रह तरी आहे का? या अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीता ठेवावी असं जर ठरलं तर त्याचा स्वागत किती जण करतील आणि विरोध किती जण करतील? मला वाटतं प्रामुख्याने विरोधच जास्त होईल. कारण आपण आत्ममुग्ध आहोत. शिक्षण पद्धतीकडे आम्ही एका वेगळ्या विचाराने पाहत असतो. नोकरी मिळणे, मोठ्या पगाराची नोकरी मिळणे, पैसा मिळणे, हे सर्व आमच्या जीवनाचं उद्दिष्ट ठरलेलं आहे. त्यामुळे गीता, उपनिषद, वेद यांच्या शिक्षणाची आम्हाला गरज वाटत नाही, कारण ते पैसा मिळवून देत नाहीत. 2 दिवसापूर्वीची बातमी वाचण्यात आली. खरी आहे खोटी याचं व्हेरिफिकेशन केलेलं नाही, परंतु सैन्यामध्ये भरतीच्या वेळी संस्कृतमधून घेतलेली पदवी ही अमान्य करण्यात आली. कारण काय? संस्कृतमधून जर शिक्षण घेतलं तर त्याचा काय उलट परिणाम होतो का? तसंच आहे की आमच्या डोक्यामध्ये हे बसवलेलं आहे की संस्कृत शिकायचं नाही, वेद उपनिषद शिकायचे नाहीत, गीता शिकायची नाही. आम्ही त्याच्यावर एक धार्मिक ग्रंथ, धार्मिक अभ्यासक्रममधून शिक्का मारून टाकतो. आमचं पूर्णपणे ब्रेन वॉशिंग झालेलं आहे. इंग्रजी शिक्षण, विज्ञान शिक्षण किंवा साहित्य शिक्षण म्हणजे शिक्षण. मग हे संस्कृतमध्ये नाही का? इंग्रजी भाषेपेक्षाही समृद्ध असे साहित्य हे संस्कृतमध्ये असताना संस्कृतचा द्वेष का निर्माण केलेला आहे? त्याचं कारण काय? ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला माहीत आहे की एक साधारणपणे चर्चेमध्ये आपल्या असं लक्षात येतं की कुणीतरी एक मेकॉले नावाचा शिक्षण तज्ज्ञ, कायदा तज्ज्ञ या देशामध्ये म्हणजे इंग्रजी राजवटीमध्ये होऊन गेला आणि त्यांनी एक शिक्षण पद्धती अस्तित्वात आणली, जिला आपण मेकॉले शिक्षण पद्धती म्हणतो. ही मेकॉले शिक्षण पद्धती काय आहे, ही का आणण्यात आली, त्याचे उद्दिष्ट काय, हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळू शकणार नाही की आपण भगवद्गीता का शिकत नाही. (1831 ते 1835) या काळामध्ये भारतामध्ये मेकॉले हा होऊन गेला. म्हणजे शिक्षणाच्या संदर्भामध्ये हा होऊन गेला. 1813मध्ये 1813च्या चार्टर्ड ॲक्ट, ब्रिटिशांचं जे चार्टर्ड ॲक्ट म्हणतो आपण 1813चा, त्याच्यामध्ये 43वा कलम असं आहे की भारतामध्ये शिक्षण देण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1,00,000 रुपयाची तरतूद केलेली होती. परंतु 1831 पर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. मेकॉलेने ह्या 1813च्या चार्टर्ड ॲक्टचा संदर्भ देऊन आपलं म्हणणं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडलं.
की भारतीयांना जर शिक्षण द्यायचं असेल, असं म्हणण्यापेक्षा भारतीयांना जर आपलं गुलाम करायचं असेल तर त्यांना शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. कोणतं शिक्षण हे? ब्रिटिशांशी ते कसे एकनिष्ठ राहतील याचं शिक्षण त्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांनी एक अधोगामी निस्पंदन सिद्धांत नावाचा प्रस्ताव ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडला. म्हणजे डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी. ब्रिटिशांची सेवा करण्यासाठी काही भारतीयांना शिक्षण देऊन ब्रिटिशांच्या नोकऱ्यामध्ये त्यांना सामावून घेतलं तर प्रशासन करणं सुलभ होईल, हा त्यामागचा हेतू होता. आणि मग त्यामध्ये त्यांनी प्रस्तावामध्ये असं लिहिलं की भारतीयांना जर आपलं गुलाम करायचं असेल तर त्यांची आधी संस्कृती नष्ट करा. त्यांचे जे पारंपरिक शिक्षण पद्धती आहे ती नष्ट करा. धार्मिक नेतृत्व करणारा वर्ग जो आहे त्यांना नष्ट करा. त्यांना त्यांच्या भारतीय ग्रंथांच्या, भारतीय साहित्याच्या, भारतीय ज्ञानाचा द्वेष कसा निर्माण होईल याचं ब्रेन वॉशिंग करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी या डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरीमध्ये प्रामुख्याने 6 बिंदूवर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि ते ब्रिटिश पार्लमेंटला पटवण्यामध्ये तो यशस्वी झाला. एक वेळ तर म्हणजे असं वाचण्यात येतं की मेकॉलेनी पार्लमेंटमध्ये धमकीच दिली की जर तुम्ही माझा प्रस्ताव जर नाही मंजूर केला तर मी ह्या पार्लमेंटचा राजीनामा देईन, ह्या कमिटीचा, शिक्षण सुधारणा कमिटीचा राजीनामा देईन, असं त्यांनी एक ड्रामा तयार केला, नाटक केलं आणि त्याला ब्रिटिश पार्लमेंटने मग होकार दिला. साधारणतः 2 फेब्रुवारी 1831मध्ये त्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. 34मध्ये प्रस्ताव मांडला होता, तो 1835मध्ये मंजूर झाला. ह्या प्रस्तावामध्ये काय काय होतं की रक्त, रंग, वर्ण, जाती या सर्वांच्या आधारावर भारतीय समाजाला तोडणं. आता भारतीयांचं रक्त एकच आहे, सर्वांचा DNA एकच आहे, भारतामध्ये वंशवादही नाही, मग तोडणार कसं? मग त्यांनी जातीचा आधार घेतला. देशामध्ये असलेल्या वर्ण पद्धतीचा आधार घेतला आणि देशामध्ये डिवाइड अँड रूल हे त्यांनी सुरुवात केलं. देशामध्ये ह्या परंपरागत वर्णपद्धती नष्ट करून त्या ठिकाणी एक क्लास पद्धती निर्माण करायची, श्रेणी. या श्रेणीचं वैशिष्ट्य असं होतं की ब्रिटिश रक्ताचे जे गोरे लोक होते ते सर्वश्रेष्ठ आहेत. भारतामध्ये जन्मलेले हे लोक काळे आहेत आणि ते ब्रिटिशांच्या बुटाची पॉलिश करण्यासाठी जन्माला आलेले आहेत, कुली म्हणून जन्माला आलेले आहेत, हमाल म्हणून जन्माला आलेले आहेत, गुलाम म्हणून जन्माला आलेले आहेत. हे भारतीयांच्या मनामध्ये दृढ करण्यासाठी त्यांचा मनोभंग करणं अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे ही क्लास सिस्टीम त्यांनी निर्माण केली. ज्यांना
इंग्रजी बोलता येतं, लिहिता येतं ते श्रेष्ठ. जे लोक संस्कृत किंवा स्थानिक भाषेमध्ये बोलतात ते निकृष्ट, अडाणी आहेत, त्यांना कळत नाही. संस्कृतमध्ये तो कितीही पंडित असेल, स्थानिक भाषा त्याला कितीही चांगल्या दर्जाची येत असेल तरी तो निकृष्टच, अडाणीच. त्याला जर इंग्रजी येत असेल, अगदी ब्रोकन इंग्लिश येत असेल, बटलर इंग्लिश येत असेल तरी तो श्रेष्ठ. त्यामुळे काय होईल की भारतीय लोक आपोआपच शिक्षणाकडे वळायला लागतील आणि त्यांच्यामध्ये एक वरची श्रेणी मिळवण्यामध्ये स्पर्धा सुरुवात होईल. ते जास्तीत जास्त इंग्रजीतूनच शिकायला प्रवृत्त होतील, इंग्रजी साहित्याचा अभ्यास करायला लागतील, इंग्रजीत बोलू लागतील आणि मग ते इतर समाजापासून वेगळे होतील. विशेषतः मध्यमवर्ग, भारतातला जो मध्यम वर्ग आहे, या वर्गातील काही लोकांना इंग्रजीतून शिक्षण द्यायचं. बाकी सर्वांना सार्वत्रिक शिक्षण असं नाही, सर्वांना शिक्षण देण्याची गरज नाही. यालाच फिल्ट्रेशन पद्धती म्हणतात की मग ते आपोआप पाझरत जाईल ते शिक्षण. इंग्रजी नियमांची, कायद्यांची ओळख त्या इंग्रजीतूनच होईल आणि ते इंग्रजीचे कायदे पालन करण्यासाठी भारतीयांना बाध्य करता येईल, ही त्यामागची कल्पना होती. आत्ता म्हटल्याप्रमाणे की इथे वंशवाद नव्हता म्हणून त्यांनी एक नवीन क्लृप्ती काढली की भारतामध्ये जरी वंशवाद नसेल तर स्त्री पुरुष याच्यामध्ये खूप अंतर आहे. पुरुष हा स्त्रियांना हीन दर्जाची वागणूक देतो, पुरुष स्त्रियांना आपल्या बरोबरीचं स्थान देत नाही. शिक्षणामध्ये पुरुष आणि स्त्रिया एकत्र शिकत नाही, त्यामुळे को एज्युकेशन हा प्रकार त्याने सुरुवात केला. को एज्युकेशन याचा अर्थ की तरुण पुरुष, तरुण मुलगा, तरुण मुलगी एकत्र शिकून त्यांच्यामध्ये एक भावनिक जवळीक निर्माण होईल आणि ते आपोआपच मोकळेपणाकडे झुकतील. विवाह पद्धतीला छेद देण्यासाठी ही प्राथमिक अवस्था अत्यंत आवश्यक आहे, हा ब्रिटिशांचा विचार. आणि आपल्याकडे देखील जे समाजसुधारक होते त्यांनी सुद्धा ही गोष्ट लावून धरली की स्त्री पुरुष समानता. त्यामुळे हे जे जेंडर बायस आहे, जेंडर बायस निर्माण करण्यासाठी त्यांनी को एज्युकेशन सुरुवात केलं. आता को एज्युकेशनबद्दल किती चांगलं बोलता ते तुम्हाला चांगलं वाटेल, पण त्याचे दुष्परिणामही तेवढेच आहेत. पण ते मात्र बोलणं म्हणजे प्रतिगामीपणाचं होईल, त्यामुळे त्याची चर्चा आता इथं नको. फक्त त्याचा परिणाम आपण पाहू शकतो की प्रेमविवाह, घटस्फोट आणि त्यातून होणारे स्त्रियांच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर प्रकार हा को एज्युकेशनचा परिणाम आहे. आता को एज्युकेशनचे जे फायदे आहेत तर ते आपण विचार करा, त्याचा पुरस्कारही करा. त्यासाठी त्यांनी राजा राममोहन राय सारख्या एका व्यक्तीला उभं केलं, त्यांना राजा ही पदवी दिली. सती पद्धतीबद्दल भ्रम निर्माण केला, एक दुष्प्रचार केला. सती पद्धतीबद्दल कायदा केला हे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, करणंही आवश्यक होतं. पण त्याचा एक असा दुष्प्रचार करण्यात आला की भारतामध्ये स्त्रियांना जाळून मारलं जातं, जिवंत जाळून मारलं जातं, असा एक दुष्प्रचार केला. वास्तविक पाहता त्या काळातला जर सर्व्हे पाहिला तर स्त्रियावर अत्याचाराच्या प्रकारामध्ये भारतामध्ये प्रमाण 6%च्या जवळपास होतं, 6%पेक्षाही कमी होतं.
परंतु तेच इंग्लंड किंवा अमेरिका, ठीक आहे अमेरिका जात इंग्लंड वगैरे देशामध्ये, युरोपियन देशामध्ये ते 25 ते 30% होतं. परंतु तरी देखील भारताच्या विरोधामध्ये दुष्प्रचार करण्यात आला, अपप्रचार करण्यात आला, स्त्री पुरुष भेद निर्माण केला, स्त्रियांना पुरुषांच्या विरोधामध्ये भडकवण्याचा प्रयत्न केला. आणि एक ठीक आहे, परंतु देशामध्ये एक श्रेणी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. श्रेणी व्यवस्था म्हणजे इंग्रजी शिक्षणाच्या लेवलनुसार, रंगानुसार. गोरा रंगाचा श्रेष्ठ, काळ्या रंगाचा श्रेष्ठ नाही. इंग्रजी बोलणारा श्रेष्ठ, स्थानिक भाषा बोलणारा श्रेष्ठ नाही, तो किती ज्ञानी असेल तरी देखील. तर हा पहिला मुद्दा, हा पहिला बिंदू आहे. याचं तुम्ही चिंतन करू शकता आणि अभ्यासही करू शकता. आपण दुसरा मुद्दा घेऊ. दुसरा मुद्दा म्हणजे क्लब संस्कृती. भारत हा जगामध्ये ओळखला जातो तो अध्यात्मासाठी ओळखला जातो. श्रम करून आल्यानंतर भारतीय माणूस हा मंदिराकडे जातो. भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी गोष्टीमध्ये तो रमतो. परंतु इंग्रजी शिकलेला माणूस हा भजन, कीर्तन, प्रवचन, गायन इत्यादी गोष्टीपासून दूर जाऊन त्याच्यासाठी क्लब निर्माण करण्यात आले. क्लब निर्माण केल्यामध्ये काय होतं, तिथे जुगार खेळणं, दारू पिणं, धूम्रपान करणं, व्यभिचार करणं या गोष्टीला अधिक महत्त्व देण्यात आलं. क्लब संस्कृती निर्माण करण्यात आली. ज्या क्लबमुळे की इंग्रजी वेश परिधान करून क्लबमध्ये जाणं हे प्रतिष्ठेचं मानलं गेलं. श्रेणी व्यवस्थेमुळे इंग्रजी शिकणारा प्रत्येक माणूस हा क्लबमध्ये जाऊ लागला आणि कीर्तन, प्रवचन, भजन इत्यादी आध्यात्मिक गोष्टीला तो नावे ठेवू लागला. मेकॉलेचा हा उद्देश इथे सफल झाला. तिसरा मुद्दा, आपल्याकडे न्यायव्यवस्था ही अतिशय चांगल्या प्रकारची होती, ज्याला आपण पंचपद्धती म्हणतो. भारतीय संविधानाने देखील ही पद्धत स्वीकारलेली आहे, परंतु त्याचं स्वरूप वेगळं आहे. परंतु मेकॉलेच्या काळामध्ये कोर्ट निर्माण झाले आणि कोर्ट निर्माण झाल्यानंतर त्याच्याविषयाचे कायदे निर्माण झाले. 1860 पिनल कोड, तिथून मग सिव्हिल कोड, क्रिमिनल कोड असे निरनिराळे कायदे निर्माण झाले आणि लोकांना कोर्टामध्येच न्याय मिळू शकतो, कोर्टामध्येच जाणं आवश्यक आहे हे पटवून दिलं गेलं. पारंपरिक पंच पद्धती ही नष्ट करण्यात आली. पंचपद्धतीमध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल, आज आपण आरक्षण म्हणतो, हे पंचपद्धतीमध्ये आरक्षण होतं. ज्ञानवान व्यक्तीचं प्रतिनिधित्व, धनवान व्यक्तीचं प्रतिनिधित्व, बलवान व्यक्तीचं प्रतिनिधित्व आणि श्रमिकाचं प्रतिनिधित्व आणि वनवासीचं प्रतिनिधित्व असे 5 लोक त्या पंचायतीमध्ये राहत असत, म्हणून त्यांना पंचमंडळी म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येकाला 20% आरक्षण. वनवासी एक असलाच पाहिजे, पंचजन्म असं सुद्धा वेदामध्ये म्हटलेलं आहे. ज्ञान यामध्ये विशेष करून ब्राह्मण समाज प्रामुख्यानेच, बलवान क्षत्रिय समाज, धनवान वैश्य समाज,
श्रमिकाचा प्रतिनिधी म्हणून आजचा तथाकथित दलित समाजाचा प्रतिनिधी आणि वनवासी जो गावात राहते, वनात राहतो, गावाच्या जवळ असेल तर अधिक उत्तम, असे 5 जण, पंचजन ज्यांना म्हटलं जात असेल. हे पंचजन एकमताने किंवा बहुमताने, शक्यतो एकमतानेच, बहुमत हा त्यावेळेस नव्हताच, की जी गोष्ट सत्य ती सत्य, सत्याला सर्वांनी सत्य म्हटलं पाहिजे, असत्य असेल तर असत्य, सर्वांनीच असत्य म्हटलं पाहिजे. त्यामुळे एकमतानेच निर्णय घेतला जात असे. परंतु ही पद्धती बाजूला सारली गेली आणि कोर्ट पद्धती आणली. कोर्टामुळे काय झालं, कोर्टामध्ये जे नियम आहेत, कायदे आहेत, ते सामान्य माणसाला माहीत नाही. त्यामुळे त्याला वकील लावावा लागतो, वकिलाला फी द्यावी लागते, तारखावर तारखा. आपण सिनेमातला तो डायलॉग ऐकवतो आपण, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. दिवाणी केस जर असेल तर 100 वर्षाची गॅरंटी, 3ऱ्या-4थ्या पिढीतच निकाल लागणार, असंही म्हटलं जात असेल. कुठल्याही गोष्टीला वेळ काढूपणा त्यामध्ये निर्माण झाला. वेळेचा अपव्यय, धनाचा अपव्यय आणि शत्रुत्व. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील 2 भावाचं भांडण असेल तर 2 भावामध्ये शत्रुत्व, ते इतक्या विकोपाला जायचं की ती शेवटी कुणाची तरी हत्यासुद्धा होण्यापर्यंत ते जात असे. शत्रुत्व, स्नेह संपला, सौहार्द संपला. कोर्टामुळे काय होतं, विनाकारण तेढ निर्माण होते, हक्क बाजूला राहतो, अभिनिवेश जास्त निर्माण होतो. म्हणजे वेळेचा अपव्यय तर होतोच होतो, पैशाचा अपव्यय होतो आणि समाजामध्ये तेढी निर्माण होतात, शत्रुत्व निर्माण होतं, प्रतिष्ठेचा प्रश्न केला जातो. हे कोर्टामुळे घडू लागलं. तुमचा अनुभव असेल, कोर्टामध्ये एखादी केस टाकलेली असेल तर त्याचा निकाल किती दिवसात लागतो, निकाल लवकरही लागत असतील तर कसे लागतात, हे आता ह्याच्यावर काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्या अनुभवावरून आपण अनुमान करू शकतो त्या बाबतीमध्ये. तर कोर्ट, क्लास किंवा को एज्युकेशन ज्याला आपण म्हणू, क्लास म्हणजे 2 प्रकारचे, एक सामाजिक श्रेणी आणि एक शालेय शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा क्लास, ज्याला म्हणजे एकच अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जो विद्यार्थ्यांचा समुदाय असतो त्यालाही क्लास म्हणतात. त्याच्यामध्ये को एज्युकेशन, क्लब, संस्कृती, ज्याच्यामुळे व्यासंगही जातो, अध्यात्मही जातं, सदाचार संपतो, व्यभिचार निर्माण होतो, जुगार होतो, निरनिराळे व्यसने निर्माण होतात आणि नाही त्या गोष्टीवर चर्चा करत असतात. तर अशा प्रकारे हे 3. चौथा आहे की या देशामध्ये इंग्रजी शिक्षणाचं माध्यम करण्यात आलं, इंग्रजी भाषेला शिक्षणाचं माध्यम करण्यात आलं आणि बाकीच्या ज्या भाषा आहेत तर त्यांना बॅन करण्यात आलं, बंदी घालण्यात आली. की जर त्यावेळेस काय होते, गुरुकुल होते, अनेक गुरुकुल होते, गावोगावी गुरुकुल होते. आता ह्या गुरुकुलांचं स्वरूप थोडं वेगळं होतं, की जिथे जागा, ज्याला स्पॉन्सर, ज्याला आपण म्हणतो आश्रयदाता मिळणे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होत्याच, नाही असं नाही, परंतु तिथे शिक्षण मिळत असे. ते भारतीय पद्धतीने, भारतीय भाषांमधून शिक्षण मिळत असे. ह्या सर्वांना बंदी घालण्यात आली, इंग्रजी माध्यमातूनच शिकलं पाहिजे. आता इंग्रजी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी मध्यमवर्गातले जास्त होते, इंग्रजीला प्रतिष्ठा. त्याचं सांगण्यात आलं कारण की इंग्रजी भाषा, आता साहित्यसुद्धा इंग्रजीमध्येच, स्थानिक भाषेतलं साहित्य किंवा संस्कृत भाषेतलं साहित्य हे साहित्य नाही, इंग्रजी भाषेतलंच साहित्य शिकलं पाहिजे, इंग्रजी नॉवेल्स शिकल्या पाहिजेत, इंग्रजी पोएट्री शिकली पाहिजे. इंग्रजीमध्ये पॅराडाईज लॉस्ट सारखे मिल्टनचे काव्य शिकवले जायचे, ज्याच्यामुळे धार्मिक शिक्षण देऊन त्यांना, विद्यार्थ्यांना ख्रिस्त करण्याचं म्हणजे होण्यासाठी प्रवृत्त केलं जायचं. तिथल्या प्रार्थना, तिथले कल्चर, कल्ट, ख्रिस्ती कल्टचे कल्चर हा शब्दच मुळात कल्टपासून निर्माण झालेला. सण उत्सव
ख्रिस्तीच केले जात असत. त्यामुळे न्यू इयर, ख्रिसमस, गुड फ्रायडे आणि इतर अशा प्रकारच्या या सणांना जास्त महत्त्व देण्यात आलं. भारतीय सणांचं महत्त्व नष्ट करण्यात आलं. भारतीय सणांच्याबद्दल तर काही विद्वान व्यक्ती म्हणतात की हे पंचांग, कॅलेंडर फाडून टाका, जाळून टाका, म्हणजे हे सण उत्सव नष्ट होतील. हा प्रतिगामी प्रकार आहे हा, असं भले भले लोकसुद्धा म्हणतात, भारतीय लोक म्हणतात, अगदी आजपर्यंत सुद्धा म्हणतात. त्यामुळे भारतीय सणांच्याकडे दुर्लक्ष, जाणून बुजून करणं, त्यांच्या सणांना नावं ठेवणं, त्यांच्या देवदेवतांची खिल्ली उडवणं, हा प्रकार होऊ लागला आणि इंग्रजीला महत्त्व देण्यात आलं. ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणं हा इंग्रजांचा मूळ उद्देश होता. ज्याप्रमाणे इस्लामिक किंवा मुसलमान ज्यावेळेस सत्ता होती तेव्हा इस्लामीकरणाचा प्रयत्न केला जात असे, अनेक अत्याचार अन्याय केले जात असे, जिझिया कर लावला जात असे, तसं ख्रिस्ती धर्मामध्ये दोन्हीमध्ये एवढाच फरक होता की ख्रिस्ती धर्म हा सक्तीने करण्याच्या ऐवजी प्रलोभनं देऊन आणि तुमचं मनोभंग करून केला जाते, आणि हा उद्देश होता. त्यामुळे इंग्रजी शिक्षणाला महत्त्व देण्यात आलं. वेद हे आपले नाहीत. वेद म्हणजे धनगरांची राणी. शेफर्ड सॉन्ग असं मॅक्स मुलरनं म्हटलं. हा कोण होता मॅक्स मुलर? हा एक पगारी नोकर होता इंग्रजांचा, मॅक्स मुलर. त्याला मेकॉलेने बंगला दिला, गाडी दिली, वेतन दिलं, भारतात पाठवलं, त्याला संस्कृत शिकण्यासाठी प्रवृत्त केलं, भारतीय जे ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करायला लावला आणि वेदाचं इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी त्याला आदेश देण्यात आला. परंतु वेदांचं भाषांतर करत असताना वेदांचं भाषांतर हे चुकीचं करण्यासाठी सांगण्यात आलं, ज्यामुळे वेदांचा द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं भाषांतर मॅक्स मुलरनं आपल्या पत्नीला लिहिलेलं एक पत्र आहे. आपल्याला गुगलवर ते सापडू शकेल, तुम्ही ते एकदा वाचून काढा. एकदा नाही, 2-3 वेळा पत्र लिहिलेलं आहे. एकदा मित्राला पत्र लिहिलेलं आहे, पत्नीला पत्र लिहिलेलं आहे, आणि त्यामुळे त्यांनी पश्चाताप व्यक्त केलेला आहे. पण उपयोग काय? त्या पश्चातापाचा उपयोग काय? त्यांची धारणा होती की आपण भारत जिंकलेला आहे, परंतु भारतीयांना जिंकायचं असेल, भारत जिंकणं वेगळं आणि भारतीयांना जिंकणं वेगळं. भारत जिंकलेला आहे, परंतु भारतीयांना जर जिंकायचं असेल तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या धर्मग्रंथाविषयी द्वेष निर्माण झाला पाहिजे, त्यांच्या ज्ञानपद्धतीविषयी द्वेष निर्माण झाला पाहिजे, त्यांच्या गुरुपरंपरेविषयी म्हणजे द्वेष निर्माण झाला पाहिजे. हे शिक्षणाचं कार्य कोण करत होतं? ब्राह्मण करत होते. तर ब्राह्मणांच्या विरोधात द्वेष निर्माण, ब्राह्मण संस्कृती नष्ट केली पाहिजे. कारण जोपर्यंत ब्राह्मण नष्ट होणार नाही तोपर्यंत भारतीय माणूस गुलाम होणार नाही. लक्षात घ्या. 1835, 1935, आता 2022, जवळपास 200 वर्ष होत आले. जवळपास 2035ला 200 वर्ष होती. इंग्रज माणूस फार हुशार आहे. तो आपले व्यूहरचना करत असताना 200 ते 250 वर्षाचा पुढचा विचार करतो. जी प्लॅनिंग, नियोजन करायचं असेल की या भारताला गुलाम करायचं असेल आणि किती वर्ष गुलाम करायचं आहे त्याचं नियोजन करण्यासाठी तो 200 वर्ष पुढचा विचार करतो. आणि भारतीय माणूस आजचा विचार करतो. आज मला नोकरी मी दिली, इंग्रजांनी मला नोकरी दिली. भारतीयांच्या विरुद्ध लढणारे कोण होते? भारतीयच होते ना. जालियनवाला बागमध्ये
निशस्त्र शिखावर गोळ्या झाडणारे कोण होते? भारतीय होते. भारतीयावर अन्याय करणारे कोण होते? भारतीयच होते. भारतीय सैन्य म्हणजे कोण? जे ब्रिटिश सैन्य कोणाचं होतं? भारतीयांचंच होतं ना. 1915 ते 1914 जे पहिलं महायुद्ध झालं, त्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सेनेमध्ये भरती करण्यासाठी कोण फिरलं? महात्मा गांधीच फिरले ना. संपूर्ण देशभर फिरून त्यांनी तरुणाला आवाहन केलं की ब्रिटिशांना मदत करा. अनेक नेत्यांनी, सुभाषबाबूंनी वगैरे सांगितलं की ही वेळ चांगली आहे, आपण ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन करू. गांधी काय म्हणाले? नाही नाही, शत्रू जेव्हा संकटात असतो तेव्हा आपण त्याच्यावर हल्ला करायचा नसतो. ते देतील, आपल्याला स्वातंत्र्य देतील, आपण मागू, आपण मागितल्यानंतर ते स्वातंत्र्य नक्की देतील, त्यांच्या विरुद्ध लढण्याची गरज नाही. मग सैन्य कशासाठी? सैन्य यासाठी होतं की त्यावेळेस ज्या बंदुकी असतात त्याच्यामध्ये काडतूस बदलण्यासाठी वेळ लागायचा. ह्या मधल्या वेळेमध्ये शत्रू सैन्य गोळीबार करायचं, त्यामुळे अनेक इंग्रज सैनिक मरायचे. मग हा गॅप भरून काढण्यासाठी भारतीय सैन्यांची भरती करायची. भारतीय सैन्य म्हणजे अप्रशिक्षित, त्यांना बंदूकही चालवता येत नाहीत, त्यांना प्रशिक्षणही द्यायचं नाही आहे. मग काय करायचं की ज्यावेळेस ब्रिटिश सैनिक काडतुसं बदलत असतील तेवढ्या वेळामध्ये त्या भारतीय सैन्यांना पुढे उभं करायचं आणि शत्रू सैन्यामधून येणाऱ्या गोळीबारामध्ये भारतीय माणूस मारायचा. किती सुंदर अहिंसेची कल्पना आहे की ब्रिटिश सैनिक एकही मेला नाही पाहिजे. अहिंसा. भारतीय सैनिक मरण पावले तर त्यांना वीर मरण आलं असं म्हणायचं. हा प्रकार सैन्याच्या बाबतीमध्ये. तर अशी ही निष्ठा निर्माण करायची, ब्रिटिशांसाठी निष्ठा निर्माण करणे. पुढे ही कल्पना बदलण्यात आली. वीर सावरकरांनी आणि सुभाषबाबूंनी याच सैनिकांना सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर शरण जा, लढायचं नाही, शरण जा, पांढरे निशाण दाखवून द्या आणि सरेंडर. आणि त्याच सैन्यामधून पुढे आझाद हिंद सेना निर्माण झाली. तो भाग वेगळा. परंतु इथे जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नष्ट करणे, चांगल्या गोष्टीबद्दल द्वेष निर्माण करणे. आज कुणालाही पहा, आज तुम्ही तुमच्या परिचितापैकी 10 जणांना विचारला की तुमच्यापैकी किती जणांनी गीता वाचली? फार कठीण एखादा दुसरा व्यक्ती वाचलेला असेल. ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर उत्सव साजरा करायचं ठरलं, महाभारत उत्सव, तेव्हा काही जणांनी विरोध केला. महाभारताचा आणि कुरुक्षेत्राचा काय संबंध आहे? फक्त कुरुक्षेत्रामध्ये महाभारताचं युद्ध झालं, बाकीचं महाभारत थोडंच कुरुक्षेत्रावर झालेलं आहे. मग त्यावेळेसचा तिथला जो कोणी अधिकारी होता, कलेक्टर वगैरे, त्यांनी महाभारत या उत्सवासाठी समर्थक म्हणून जे लोक आणले होते, 22 लोक आणले होते. परंतु त्यांना विचारण्यात आलं 22 लोकांना किंवा तुमच्यापैकी किती जणांनी महाभारत वाचलेलं आहे? त्यातल्या 19 लोकांनी महाभारत वाचलेलं नव्हतं. फक्त 3 लोकांनी महाभारत वाचलं होतं. त्यापैकीही 18च्या 18 पर्व वाचणारे फार कमी, म्हणजे तिघांनी 18च्या 18 पर्व वाचलेले नव्हते, फक्त 6 पर्व वाचलेली होती. म्हणजे उत्तर भारतामध्ये जे महाभारत आहे ते 6 ते 7 पर्वांचं आहे आणि दक्षिण भारतातलं महाभारत हे 18 पर्वाचं आहे. ह्या 18 पर्वांची नावंसुद्धा त्या तिघांना माहिती नव्हती. अशी अवस्था आहे. आपल्या देशामध्ये असं सांगण्यात आलं की महाभारत घरी ठेवू नये, महाभारत घरी वाचू नये, त्यामुळे कलह निर्माण होतात. अशा प्रकारचं ब्रेन वॉशिंग करण्यात आलं. वास्तविक आता महाभारतामध्ये जे आहे
ते जगात सर्व आहे. पण महाभारतात जे नाही ते जगात कुठेही नाही. म्हणजे एकटं महाभारत एकीकडे आणि जगातले संपूर्ण ग्रंथ एकीकडे ठेवले तर महाभारत हे भारी पडेल. महाभारतातलं नीतिशास्त्र, महाभारतातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शिक्षण, ह्या गोष्टी विचारात घेतल्या तर महाभारत हे अतिशय समृद्ध आहे. रामायण, महाभारत हा इतिहास आहे, तसं रामायण ही इतिहास आहे. परंतु रामायण शिकायचं नाही, रामायण ऐकायचं नाही, महाभारत वाचायचं नाही, महाभारत ऐकायचं नाही, महाभारत जवळ ठेवायचं नाही, महाभारतामध्ये गीता आहे ती गीता वाचायची नाही, अशा प्रकारे द्वेष निर्माण करण्यात आला. आणि मॅक्स मुल्लरनी ही सुरुवात केली. मॅक्स मुल्लर, चर्चिल, मेकॉले ह्या तिघांनी वेदांचं चुकीचं भाषांतर करण्यात आलं आणि आपल्याकडचे जे पुस्तक पढित ज्याला आपण म्हणतो, पुस्तक पंडित किंवा पढलेले म्हणून पढित, पुस्तक पढित, विदेशामध्ये जाऊन शिकून आलेले, जे स्वतःला खूप विद्वान समजत होते, त्यांनी जे वाचले वेद ते इंग्रजीतले वाचले, मॅक्स मुल्लरचे वाचले आणि त्यांनीसुद्धा वेदांच्या संदर्भामध्ये, भारतीय ज्ञानाच्या संदर्भामध्ये द्वेष पसरवला. लोकमान्य टिळकांनी सुद्धा आर्किटिक होम ऑफ द वेदास नावाचं पुस्तक लिहिलं, ओरायन नावाचं पुस्तक लिहिलं आणि आर्य इन्व्हेशन थिअरीला सपोर्ट केला. आर्य हे उत्तर ध्रुवावरून आले असं सांगितलं. ठीक आहे, त्यानंतर त्यांचे मत खोडण्यात आले, त्यांनाही ते पटलं. मला वाटतं पावगी नावाचे एक विद्वान लोकमान्य टिळकांच्या घरी जाऊन बसले. मला सांगा म्हणले की तुम्ही हे पुस्तक लिहिलं आहे, आधार काय? आर्य भारतात बाहेरून आले, आर्किटिक होम आहे त्यांचं, याचा आधार सांगा. कुठल्या वेदामध्ये कुठं म्हटलेलं आहे? वेदामध्ये 4 वेद आहेत, हे 4 वेदामध्ये कुठं म्हटलं आहे की आर्य हे आम्ही बाहेरून आलो असं त्यात एकदा तरी कुठंतरी म्हटलेलं आहे का? आर्य जर भारतातून बाहेरून आलेले असते तर त्याने आपलं मूळ स्थान सांगितलं असतं ना वेदामध्ये, की आम्ही इथून आलो. दाखवा, एक तरी ओळ दाखवा कुठे तरी वेदामध्ये. मग लोकमान्य टिळकांनीही मान्य केलं की मी जे मूळ वेद वाचले नाहीत, मी इंग्रजी भाषांतरं वाचली आणि त्यावरून मी ह्या आधाराने लिहिलं, म्हणून त्यांनी त्या पावगींची माफी मागितली. वैदिक संपत्ती नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये याची मीमांसा केलेली आपण वाचू शकता. इंग्रजी भाषेला इतकं महत्त्व दिलं की इंग्रजी भाषा बोलणारा शिकलेला हा स्वतःला साहेब म्हणून घेऊ लागला. इंग्रजी वेशभूषा करणं, इंग्रजांची नक्कल करणं, स्वदेश राष्ट्राबद्दल अभिमान न बाळगणं, ब्रिटिशांनी शिक्षण पद्धती मेकॉलेने आणली हे म्हणजे कसं आपल्याला वरदान आहे असं त्याचा पुरस्कार करणारे लोक या देशामध्ये निर्माण होऊ लागले आणि तेच या देशाचे शत्रूही ठरू लागले. देशाशी गद्दारी करणं, हे इंग्रजाशी निष्ठा करणं हे प्रतिष्ठेचं मानू लागले. मग भगवद्गीता कशी शिकवली जाईल? आता भारतीय संविधानामध्ये तर सांगितलं की धर्मशिक्षण कुठल्याही सार्वजनिक शाळेमध्ये शिकवता जाणार नाही. 1976ला तर सेक्युलरिझम, सोशलिझम हे शब्द आणले गेले, पण त्याच्यामध्ये 30वा कलम आहे अल्पसंख्याक. अल्पसंख्याकाची कुठे व्याख्या केलेली नाही. 1%, 2% समाज आहे त्याला अल्पसंख्याक म्हणायचं का 25%, 40% जर समाज आहे त्याला अल्पसंख्याक म्हणायचं? आंतरराष्ट्रीय निकष असा आहे की 10%पेक्षा जर कमी लोकसंख्या असेल तर त्याला अल्पसंख्याक म्हणायचं. आपल्याकडे 25%, 30%, 40%पर्यंतच्या लोकांना देखील अल्पसंख्याक म्हणू लागले. आपले नेते म्हणू लागले की या देशावर त्यांचा पहिला अधिकार आहे, या देशातल्या संपत्तीवर त्यांचा पहिला अधिकार आहे. कलम 30 प्रमाणे ते आपल्या धर्माचा प्रचार करू शकतात, मदरसे काढू शकतात, धार्मिक शिक्षण देऊ शकतात.
आणि बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाला, सनातन समाजाला धार्मिक शिक्षण कोण द्यायचं? नाही, तुम्ही ते तुमच्या घरी द्या. अरे, बहुसंख्य असलेल्या समाजाला घरी शिक्षण द्यायचं, ज्या आईवडिलांना धर्मशिक्षण माहीत नाही त्यांनी. आणि अल्पसंख्याक या नावाखाली मदरसे, त्याला अनुदान, तिथल्या शिक्षकांना पगारी, मंदिराच्या माध्यमातून शिक्षणं दिली जात होते, त्यांचा पैसाही बंद केला. मंदिरंही शासनाच्या ताब्यात गेली. 1892-93 साली इंग्रजांनी कायदे केले की मंदिरांना शासनाच्या ताब्यात घेतलं. ते इतरांना नाही केलं, चर्च मदरसे नाही गेले, मस्जिदे नाही गेल्या, फक्त हिंदूंची मंदिरं गेली. ज्या मंदिरामधून पाठशाळा चालायच्या त्या पाठशाळा बंद करण्यात आले. हजारो किंवा लाखोही म्हणा, सगळं गुरुकुल बंद करण्यात आले. आताही पहा, आताही अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिसतं ईदगाह म्हणजे काय हे शिकवलं जातं, मंदिर म्हणजे काय हे शिकवलं जात नाही. जाऊ द्या, हा तो विषय निगडीतच आहे, परंतु जास्त चर्चा करण्यासारखा नाही आहे. मूळ धर्मसंस्थाच नष्ट करण्यात आले, मंदिरं नष्ट करण्यात आली, मंदिरं ताब्यात घेण्यात आली. मंदिरात जमा होणारा पैसा शासन वापरू लागलं, त्याचा गैरवापर करू लागलं. गैरवापर म्हणजे मंदिरासाठी जे दान येतं ते मंदिरासाठी न वापरता इतरांसाठी वापरू लागण्यात आले. आणि मग मंदिरांचं मेंटेनन्स नाही, मंदिरामधील पुजाऱ्यांना पगार नाही. जेवढे काही शासनाच्या ताब्यात आहे त्याला मिळत असेल पगार, नाही असं नाही, परंतु बाकीच्या मंदिरांतील पुजाऱ्यांना जेव्हा उपजीविकेचं साधन नसतं तेव्हा ती लोक आपोआपच दुसऱ्या व्यवसायाकडे जातील. आणि गंमत म्हणजे हिंदू धर्माच्या मंदिरावर सेक्युलरिझमच्या नावाने ज्यांना धर्माचा गंध नाही अशा परधर्मीयांची नेमणूक करण्यात येऊ लागली. याच्यापेक्षा काय दुर्दैव म्हणायचं या देशाचं. या देशामध्ये आदिशंकराचार्यांनी इसवी सनापूर्वी 507 वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला त्यांनी या देशाच्या 4 दिशांना 4 मठ निर्माण केले. त्यांना आमनाय मठ म्हणतात, म्हणजे वैदिक मठ म्हणतात. आमनाय म्हणजे वैदिक मठ. पूर्वेला गोवर्धन पीठ म्हटलं जातं, ऋग्वेद. दक्षिणेला श्रृंगेरी यजुर्वेद. पश्चिमेला शारदा मठ म्हणजे तिथे सामवेद. आणि ज्योतिर्मठ उत्तरेला अथर्ववेद. असे 4 वेदांचे 4 शाखा, 4 पीठं निर्माण केली. पण आता 4 पीठाच्या ऐवजी आता देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हजारो शंकराचार्य निर्माण झाले, राजकीय शंकराचार्य. धर्माधिकारीपेक्षा ते राजकारणी अधिक आहेत. जेव्हा धर्मपीठ हे राजकारणाच्या लांगून चालनामध्ये जातात तेव्हा ते नष्ट होतात. देश स्वतंत्र झाल्यानंतर ह्या मठांना पूर्ण सार्वभौमत्व मिळालेलं नाही. आता विचार येतो आहे की आमची मंदिरं मुक्त करा वगैरे वगैरे. परंतु हे इंग्रजाने अतिशय जाणीवपूर्वक पाहिलं की या मंदिराला येणारा पैसा हा मुबलक आहे. तो पैसा लुटण्यासाठी म्हणून त्यांनी बंधनं आणली मंदिरावर. आणि याप्रमाणे देशामध्ये ही जी मेकॉलेची घातक शिक्षण पद्धती जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून इथल्या मूळ भारतीयाचं मनोभंग होऊ लागला. त्यांना अपमानित केलं जाऊ लागलं. त्यांच्या धर्मग्रंथाला नावे ठेवू लागली. आपण पाहतो की आपल्याकडे वेद, शास्त्र, उपनिषद,
गीता हे तर महत्त्वाचे आहेत, बरोबर. सामान्य माणसासाठी कथेमधून सुद्धा शिक्षण दिलं जातं. त्यासाठी पुराणं आहेत. वेद समजण्यासाठी, त्याचा अर्थ लावण्यासाठी कठीण जातं. त्यामुळे पुराणातून, त्याला कथेतून ते शिकवलं जातं. कथेमधून एक, ज्याला आपण सिम्बॉलिझम म्हणतो, प्रतीकं निर्माण केलेली आहेत. त्या प्रतीकांच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं. प्रतीकांचं चरित्र निर्माण केलं जातं. त्यासाठी कथा मी पहिल्या व्हिडिओमध्ये या संदर्भात बोललेलो आहे, त्यामुळे याचा विस्तार करत नाही. परंतु युरोपियनांना वाटलं, की ग्रीकांना विशेषतः वाटलं, इंग्लंडच्या लोकांना वाटलं, की ही जे भारतीय सिम्बॉल्स आहेत, भारतीय प्रतीकं आहेत, ते आपल्या प्रतीकापेक्षा अतिशय प्रबळ आहेत, यांना नष्ट केलं पाहिजे. मग त्यांची एक कमिटी निर्माण झाली. बर्नार्ड बॉनांचे, त्यांची पत्नी हेलन बॉनांचे, जॉन डेव्हिड, चार्ल्स जेम्स, आणि त्याबरोबर हे सुद्धा मॅक्स मुल्लर, मेकॉले, चर्चिल, ह्या सर्वांनी मिळून एक मोहीम काढली. रिडल्स ऑफ सिम्बॉलिझम, रिडल्स ऑफ इंडियन सिम्बॉलिझम, रिडल्स इन रामायण, रिडल्स इन महाभारता, रिडल्स इन पुराणा, असा अपप्रचार सुरुवात केला. ह्या अपप्रचाराला अनेक भारतीयसुद्धा बळी पडले. एक कॉम्प्लेक्स, एक न्यूनगंड, ज्यांना न्यूनगंडाने पछाडलेले आहे ते याच्यामध्ये सामील झाले. परंतु प्रामुख्याने हा जो बर्नार्ड बॉनांचे आहे, यांनी ही मोहीम चालवली. आणि त्यामध्ये शिक्षणामध्ये सुद्धा ह्या गोष्टी अंतर्भूत झाल्या. भारतीय देवदेवतांची, भारतीय प्रतीकांची, सिम्बॉल्सची खिल्ली उडू लागली, द्वेष करू लागले, विनोद निर्माण होऊ लागले. त्यामध्ये तुमचे गॉड्स, आमचा गॉड, वाटेल त्या पद्धतीने भारतीयांचा मनोभंग करण्यात आला आणि भारतीयांच्या ज्ञानापासून, धर्मग्रंथापासून, ज्ञानग्रंथापासून भारतीयांना विमुख करण्यात आलं. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की भगवद्गीता ही स्वातंत्र्य समरासाठी अत्यंत उपयुक्त आणि योगदान दिलेला ग्रंथ आहे. आजही ती काळाची गरज आहे. विवेकानंदांनी सर्वप्रथम भगवद्गीतेचा योगदान, भगवद्गीतेचं महत्त्व त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सांगितलं. आजही ते तेवढं सामायिक आहे. आजही ते तितकंच महत्त्वाचं आहे. माझ्या विशेषतः युवा मित्रांना विनंती आहे की उद्या 12 तारखेला विवेकानंदांची जयंती आहे. विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आदरांजली वाहिली असेल तर त्याचा एक मार्ग म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये भगवद्गीता आपल्या हाती घेऊन ती पूर्णपणे वाचून काढणे. ठीक आहे, नंतर आपण समजून घेऊ, परंतु एकदा ती वाचून तर काढली पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मित्रमंडळामध्ये आपण जिथे जिथे बसतो तिथे भगवद्गीतेचा विचार, चर्चा, त्याचं मंथन, अभ्यास हे करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अपप्रचाराला बळी न पडता प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. प्रत्यक्ष गीता वाचून त्यामध्ये काय आहे बघितलं पाहिजे. आमच्याकडे फार शहाणी आणि विद्वान मंडळी आहेत जे कधी ते ग्रंथ वाचतच नाहीत, परंतु त्याच्या विरोधामध्ये बोलायला लागतात. ठीक आहे, त्यांची ती बुद्धी, ब्रेन वॉश झालेलं आहे. ते देहाने, जन्माने जरी भारतीय असतील तरी ते विचाराने ते ब्रिटिश झालेले आहेत. मेकॉलेच्या ह्या डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरीचा मूळ उद्देशच तो होता की तो माणूस हा भारतीय दिसला पाहिजे, परंतु विचाराने, बुद्धीने तो ब्रिटिश झाला पाहिजे. म्हणून शेवटचा व्हाईसराय जात असताना खंत त्याने व्यक्त केली की मी शेवटचा व्हाईसराय आहे. तेव्हा बाजूला बसलेले जवाहरलाल नेहरू म्हणाले की नाही,
तुम्ही शेवटचे व्हाईसरॉय नाही, मी शेवटचा व्हाईसरॉय आहे. तुम्ही मला या देशाचा राज्यकारभार सोपवून जात आहात तेव्हा मी तुमचा वारसा व्हाईसरॉय सांगितलं की मी शेवटचा ब्रिटिश म्हणून राहीन. धन्य आहे जवाहरलाल नेहरूंची. तर आपण इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार.